हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्याला 11 जून 2026 गुरुवार कमला एकादशी आहे आणि ही अधिक महिन्यातील एकादशी म्हणजे आपल्यासाठी एक पर्वणी आहे. तर आपण जी काही सेवा करू, जे काही नामस्मरण करू, त्याला आपल्याला भरभरून पुण्य प्राप्त होत असते आणि ह्या ज्या काही सेवा आपण करू, तर ते आपल्यासाठी म्हणजे अधिक पटीने आपल्याला फळ मिळत असते, हे अधिक महिन्यामध्ये असल्यामुळे. तर ह्या म्हणजे एकादशीचं आपल्याला पुण्य आपल्याला पदरात पाडून घ्यायचं आहे. तर त्यामुळे ज्या काही तुम्हाला सेवा करता येतील, जे काही नामस्मरण करता येईल, तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जितकं जमेल दानधर्म तुम्ही ह्या म्हणजे एकादशीला करायचं आहे. आणि नामस्मरण हे जेवढे शक्य होईल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त तर करू शकता, पण कमीत कमी म्हणजे ह्या म्हणजे दिवशी 5 मिनिटं, 10 मिनिटं का होईना नामस्मरण करायचं आहे. कारण आपण ह्या एकादशीला जे करतो, तर आपल्याला म्हणजे अधिक महिन्याचं अधिक पुण्य प्राप्त होत असतं आणि माता लक्ष्मी आणि भगवान हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. तर आपल्याला कुठली सेवा करायची हे बघण्यासाठी खालील दिलेल्या व्हिडिओला म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, आपल्याला म्हणजे हा एकादशीचं हे महात्म्य आपल्याला वाचलं, तर आपल्यासाठी हे फार फळदायी आहे आणि पुण्य पण आपल्याला प्राप्त होत असतं. तर घरात जर आपण एकादशी महात्म्य वाचलं, तर आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि ज्या घरामधल्या अडी-अडचणी आहेत, त्या सुद्धा आपल्या निघून जातात. कारण भगवान हरिविष्णू आपल्या पाठीशी असतात, आपल्यावर कृपाछत्र धरतात आणि माता लक्ष्मी तर आपल्यावर कृपा करतेच. त्यामुळे घरात सुद्धा आपल्या लक्ष्मीची म्हणजे वाढता क्रम आपल्या घरामध्ये राहतो, चढता क्रम राहतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आपल्याकडे म्हणजे पैशाची कमतरता राहत नाही. त्यामुळे आपण ही एकादशी महात्म्य हे घरात जर वाचलं तर आपल्यासाठी खूप म्हणजे चांगलं आहे. आणि आपल्याला अ, भगवान हरिविष्णूंना आपल्याला तुळशी अर्पण करायची आहेत. तर आपल्याला तुळशी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. आणि माता लक्ष्मीची तुम्ही पूजा करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही लाल फुलं अर्पण करायची आहे. जितकी तुमच्याकडे फुलं मिळतील तेवढ्या फुलांनी आपल्याला तुम्हाला म्हणजे अर्पण करायचे आणि मंत्र म्हणायचा आहे. याने आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला म्हणजे भगवान हरिविष्णू आणि माता लक्ष्मी दोघांची पूजा केल्याने आपल्याला दोघांचाही भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. हे आशीर्वाद प्राप्त झाल्याने आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्वरित आपल्या निघून जातात. जे काही संकट येणार असतील ते सुद्धा आपले थांबल्या जातात. त्यामुळे ह्या दोघांची पूजा आपल्याला एकादशीच्या दिवशी करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला म्हणजे एक दुर्मिळ योग आलेला आहे. हा गुरुवार आणि एकादशी. तर अधिक महिन्यामधली एकादशी आणि गुरुवार. तर गुरुवार आपण स्वामींची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. कारण आपले गुरु म्हणजे आपले स्वामी हे गुरुवारचा वार आपल्या गुरूंचाच वार आहे. त्यामुळे आपण गुरुवारची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे. तर आपल्याला तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊनही तुम्ही अभिषेक वगैरे करू शकता. नाहीतर घरी सुद्धा तुम्ही म्हणजे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही ताम्हणात घेऊन स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा पंचामृताने अभिषेक करू शकता. अभिषेक करताना तुम्ही श्री पंचाक्षर स्तोत्र सुद्धा म्हणू शकता किंवा श्री सूक्त म्हणू शकता. जर नाहीच तुम्हाला दुसरं काही कुठलं जमलं, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि नंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरात ठेवायची आहे आणि तुळशी सुद्धा आपल्याला स्वामींना अर्पण करायची, फुलं अर्पण करायची आहेत. आणि बघा, शक्य असेल तर तुम्हाला पिवळे जर फुलं मिळत असेल, तर गुरुवारी तुम्ही श्री भगवान हरिविष्णूंना पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत. कारण भगवान हरिविष्णूंना पिवळे फुलं फार म्हणजे पिवळा रंग प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करायचं आहे. आणि श्री स्वामींना सुद्धा तुम्ही पिवळ्या फुलांचा हार अर्पण करू शकता आणि तुळशीचे पण आपल्याला म्हणजे हार अर्पण करायचा आहे. आणि जे काही असेल तर ते तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. यथाशक्ती तुम्ही जे घरात नैवेद्य करताल तो नैवेद्य अर्पण करून आपल्याला आरती करायची आहे. तर कारण ही अधिक महिन्यामध्ये जे काही आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचंय, त्यासाठी आपल्याला दानधर्म सुद्धा करायचा आहे. तर तुम्ही यथाशक्ती तुम्ही जे काही तुम्हाला अन्नदान करायचं आहे, तुम्ही म्हणजे एकादशीच्या दिवशी तर आपण फराळाचं दान करणार आहे. तर फराळाच्या वस्तू ज्या आहेत, जे आपल्याला एकादशीला चालतील अशा तुम्ही दान करू शकता किंवा नाही जर फळाहार झाला तर तुम्ही फळं पण दान करू शकता. कारण एकादशी आहे तर आपल्याला फळ दान करणं हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. तर तुम्ही फळ जर नाही देऊ शकत यथाशक्ती समजा, तर तुम्ही दूध
दूध तरी द्या. जरी तुम्हाला नाही जास्त जमलं तर जेवढं होईल तेवढं शक्य करा. नाहीतर तुम्ही मंदिरात जे काय मंदिरात सुद्धा स्वामींच्या म्हणजे तिथं नेऊन जरी ठेवलं तुम्ही, तरी चालतं. तीर्थ म्हणून सगळ्याला दिल्या जातं. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दान करू शकता. आणि गोरगरिबांना जर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही पाणी दान करू शकता, फळं दान करू शकता. कारण ही अधिक महिन्यामधली एकादशी आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी गोरगरिबांना जर तुम्ही म्हणजे फलदान, फराळाचं दान जर केलं, पाणी वाटप केलं, तर हेच आपल्यासाठी खूप म्हणजे आपल्या ज्या काही संकट आहे, अडचणी, जी साडेसाती आपली जी काही मागे लागली आहे, ती सुद्धा आपण गोरगरिबांना दान केल्यामुळे आपली निघून जाते आणि जी काही आपलं म्हणजे कालचक्र जे थांबलेलं आहे, ते सुद्धा आपलं चक्र फिरायला लागतं. जे काही कामं थांबलेले असते, ते आपले कामं वेगाने व्हायला लागतात. हे अशा आपल्याला म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आणि अधिक महिन्यात असल्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत. आणि यथाशक्ती तुम्ही घरामध्ये जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करायचं. जेवढे घरात आपल्या मंडळी आहेत, तेवढ्यांनी सगळ्यांनी मिळून जर केलं, तर आपल्या घरासाठी खूपच चांगलं. आणि जर शक्यच नसेल, तर तुम्ही एकटे असेल, तर तुम्ही एकटे पण करू शकता. पण हे एकादशीला आपल्याला काही नाही केलं तरी चालेल, पण नामस्मरण अगदी म्हणजे करायचं म्हणजे करायचं. ह्या नामस्मरणाने सुद्धा आपल्या घरामध्ये जे काही आपले कंपनं तयार होतात, त्यांनी आपल्या घराला सुरक्षा कवच तयार होते. आपली सुद्धा आत्मशक्ती म्हणजे वाढायला मदत मिळते. आणि जी काही आपल्यामधली जे काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या शरीरावर पसरलेली, घरामध्ये पसरली, ती सुद्धा निघून जाते. तर त्यामुळे हे नामस्मरण एकादशीच्या दिवशी अत्यंत आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण म्हणजे दिवे लागायच्या वेळेस आपल्या म्हणजे उंबऱ्यामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे. तर हा दिवा लावणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण लक्ष्मी आपल्या घराकडे बघत असते. आपल्या जर दिवा आपला चालू असेल, तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्यामुळे आपल्याला दिवा हे सुद्धा एकादशीला आपण जेव्हा तुळशीला दिवा लावतो संध्याकाळी, तेव्हा आपल्याला दारात सुद्धा दिवा लावायचा आहे. आणि एकादशी महात्म्य वाचा किंवा अजून काही कुठलं तुम्ही पठण करा, विष्णू सहस्त्रनाम करा. घरामध्ये एकादशीच्या दिवशी तुम्ही भजन वगैरे काही ठेवू शकता. असं जे काही आपण सेवा उपक्रम जर आपल्या घरामध्ये केले, तर हे आपल्याला नक्कीच आपलं घर पवित्र होईल. आपल्या घरात स्पंदनं चांगली मिळतील आणि याची अनुभूती सगळ्यांनाच येईल, की जे आपण काही नामस्मरण केलं त्याचं आपल्याला पुण्य प्राप्त झालं. तर अशा प्रकारे तुम्ही एकादशीचं म्हणजे 11 जून गुरुवारची एकादशी तुम्ही साजरी करू शकता. आणि ही अधिक महिन्यातली असल्यामुळे जर सवाष्ण असेल, तर तुम्ही त्यांना सगळ्यांना त्यांचं ओटी भरायची आहे. ब्लाउज पीस देऊन तुम्ही ओटी जर भरली, तर तुम्हाला म्हणजे 33 बायका जर घरीच मिळतील आणि ते तुम्हाला 33 दिवसाचं पुण्य एकाच दिवशी एकादशीच्या दिवशी मिळेल. त्यामुळे तुम्ही अशी सुद्धा सेवा करून म्हणजे करू शकता. तर हे आवर्जून करा अशा जर जमत असेल तुम्हाला सेवा तर. आणि ज्यांना यथाशक्ती नाही होत त्यांनी 1 जणीची, 2 जणींची जरी ओटी भरली, तरी तुम्हाला तितक्या दिवसाचं फळ मिळतं. तर ह्या अशा सेवा करून बघा. भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील आणि कृपाछत्र धरतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.